भूम तालुक्यातील ईट डोकेवाडी मार्गावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पांढरेवाडी फाट्याजवळील धोकादायक उताराच्या वळणावर सोमवारी सायंकाळी घडला. मिळालेल्या माहितीनुसार नागेवाडी येथील बाबासाहेब चांगदेव लांडे आणि सचिन आश्रू चव्हाण हे दुचाकीवरून डोकेवाडीहून नागेवाडीकडे जात होते. त्याचवेळी डोकेवाडी येथील कृष्णा चंद्रभान गडराव हे दुसऱ्या दुचाकीवरून डोकेवाडीकडे परत येत होते. पांढरेवाडी फाट्याजवळील वळणावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र बाबासाहेब लांडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने बार्शीकडे उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. सचिन चव्हाण यांच्यावर बार्शीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर कृष्णा गडराव यांना गंभीर दुखापतीमुळे बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या वळणावर वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून येथे तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.